मला झाडा बी फिरवतोय तू. जिथं काकांनी लावलेलं आहे गळ. डायरेक्ट याच्या पायापर्यंत आग लागली होती. तुझ्या पप्पाने फोटो शूट आणि काही लोक बटन वाली छत्री होती मला डायरेक्ट ऑफर. तर काहीच आम्ही चाललो इगतपुरीला वैभवच्या घरी आणि तिथून आम्ही मग बाहेर कुठेतरी बाहुली डॅम असं काहीतरी तो बोललाय. बाहुली डॅमला आता बघू काय काय नाही. गाड्या तर आणलेल्या आहे आम्ही, अजून 2-3 जण यायचे बाकी आहे, ते आल्यानंतर आम्ही निघू. तर काही जाताना पाऊस खूप होता म्हणून मला काही शूट घेता आलं नाही आणि आम्ही थांबलो होतो कारण की रस्त्यावरती एक गाडी अडकली होती आणि आम्ही ती मदत करून बाहेर काढली. मला झाडा बी फिरवतोय तू. तर काही इथं आम्ही वाट बघत होतो वैभवची, कारण की तो घरून पातेले घेऊन येणार होता आणि तोपर्यंत आम्ही असा विचार केला का आपण चिकन आणि ते सगळं आणून घेऊया. तर काही आता आम्ही तर पोहोचलोय आणि आम्ही आता चिकन आणायला चाललोय. चाललंय चिकन आणायला. आणि दोन गाड्या अरे तिकडून रस्ता नाही रे. आणि आम्ही आता थांबलोय इगतपुरीला आलेलो आहे. बाकी बघू. अरे हे पागल आहे माहिती का आम्ही आता इथून किती चिकन आणणार आहे. 7 करोड. किती 2 किलो किंवा 2.5 किलो 2 किलो किंवा 2.5 किलो आम्ही खाणारे आम्ही आहे मोठे राखीस. राखीस राखीस आहे राखीच आहे आम्ही. पियुष त्याच्यामधलं राखीस खाऊन केस राखीस काय 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 तर आम्ही ते घेणार आहे. तू काय असतो लावलाय झाल्या होत्या. हसत होता पडवा. केस पाय कसं करतो माझे. सुधीरचे केस गळताय काही ते पर्सनल मॅटर नको म्हणतोय. तर काही असं आम्ही आता इथं थांबलेलो. इथं चिकन घ्यायला गेलेले 2 जण दोन आणि आम्ही इथून जाणार आता वैभवच्या घरी. वैभवचं घरी इकडे आहे. वैभवचं घरी इकडे आहे. सॉरी, इकडून असं जाणार आहे आणि बनवणार आहे. हा तुषारचे पप्पा पण आहे आमच्या सोबतीला. शाळेतून येणार आहे. काय येणार आहे शाळेत बनवलं असं बाबांच्या पण मग शाळेत न हेल्मेट काढ. पातीला बितीला आणलंय आणि आता इथून आम्ही जाणार आहे. योग आईस तर इकडे आम्ही पोहोचलेलो आहे. ही तू वैभव आहे काय धबधबा धबधबा अरे धरणात मुतायला गेलो जागा. आणि आम्हाला एक जागा पण सापडलेली बनवायला, पण ती कोणाचं तरी असेल नाही का. ये 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 डॅम ब्रो. याच्यामध्ये पातेले आहेत आणि याच्यामध्ये लाकड आहे. वन साइड ब्रो डॅम ब्रो. आणि जर लाकडं कमी पडले तर याच्यात लाकडं घेऊन घेऊ. तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे. इथं बघा काय चालू आहे आणि तिकडं बघा काय चालू आहे. आणि हे इथं आम्ही आता पोहोचलेलो आहे थोडक्यात. आणि आमचा प्लॅन आहे तिथं बनवायचे, पण आम्ही आता परत इथं जाऊ पुढे रस्त्यावर येते झोपडी. मी काय म्हणतो आणि बघू. मी काय अरे मी तिकडे जाऊन आलो. आणि गाईज मजा फुल येते. गाड्या इथं पण आहे. पाऊस भरपूर होता म्हणून आम्हाला व्हिडिओज घेता नाही आल्या. ओव्हरऑल मजा भरपूर येते. आणि इथं काहीतरी कन्स्ट्रक्शन बी केलेलं आहे इथं. आणि हे इकडे चालले आहेत कुठेतरी. मी बी चाललो त्यांच्यासोबत. एक धबधबा सापडला दिसत असेल तर बघा. आणि इथं बी एक छोटासा धबधबा आहे. आता आम्ही चाललो पुढं. हे एक निसर्गाचे सौंदर्य. आणि हे काही पोरं काही जिथं काकांनी लावलेलं आहे गळ. पकडली ते काय पकड बघ ना ते ते लावलं.
तर गाईज आम्ही असं ठरवलं का आपण त्या झोपडीतच बिर्याणी बनवू आणि खाऊन घेऊ. मी तर टमाटे कापतोय, याच्यामध्ये कांदे ते कापणार आहे. ते पेटूच नाही राहिलं. ते दाखव ते पेटत नाही. आता पेटणार आहे, आता पेटणार आहे. आता पेटणार आहे. ए राम रे, जो बोले सोनियाल. पेट्रोल चुकून नाही लढत. आमचं छोटू इकडे बाहेर ये जाटू. काढू बाबा ए पियुष मागं जरा. दिस इज मी. हे बघ, हे पेटलं 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 प्लास्टिकच्या पिशव्या टाक. अरे जाड जाड आहे का रे? जाड अरे ते कागद टाकतो, कागद टाक. छत्री काढ बॅगेतून. अल्लाह महाराज की हवा, जय. हवा बसा रे, खाली बसा हवा येते. अल्लाह महाराज की जय भाऊ. पेट्रोल टाकणार गाणं. अरे टाकू नको रे. अरे त्या अरे माझ्याकडे दाखव. डायरेक्ट अरे एखादं झाड जवळ अरे टाकायचं. मी व्हिडिओ चालू करते. डायरेक्ट याच्या पायापर्यंत आग लागली होती. काहीच जर का तुम्ही इथं बघू शकत असाल, इथं धबधबे आहेत आणि आम्ही चाललो आता तिथं धबधबा बघायला. पोरांना आम्ही गुपित मध्ये सांगितलं का आम्ही आलो बघून, वैभव इथं आहे ना, आम्ही दोघच जण चाललोय आणि जाऊन बघतो धबधबा. तर गाईज आमची आता फुल ऑन मस्ती चालू आहे. आम्ही दोघं जण आलोय आता धबधबा बघायला, व्हिजिट करायला. आणि आम्हाला माहिती आहे हा धबधबा चांगला आहे म्हणून आम्ही आलेलो आहे. त्यांना सांगितलंय का आम्ही पुढे चेक करून आलो, जर का आपलं जेवण बनलंच नाही तर मग उपाशी राहण्यापेक्षा इथं थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही थोडस फिरून चाललो. आता इथं काहीतरी आहे बनवलेलं. तर मग आम्ही आता त्यांना सांगितलं का आम्ही जाऊन बघतो का कोणी आपल्याला जेवण बनवून देईल का बिर्याणी असं, म्हणून ते सांगून आम्ही इकडे आलेलो आहे आणि आम्ही चाललो आता धबधबा बघायला. वैभव आणि मी. थोडं थोडं जवळ पोहोचत चाललोय आम्ही. आमच्या गाड्या आहेत. हा तो धबधबा आहे. त्याचं नाव काय? पॅनारॉमिक वॉटरफॉल. येस, तो काय बोलला ते. आणि इथं बी छोटे छोटेसे धबधबे आहेत. धबधब्याचं नाव काय बोलला? पॅनारॉमिक वॉटरफॉल. ओके. आम्ही आता जवळ चाललोय तर छत्र्या दिसतंय तिथं. अरे यार, तर काही तर काही पोचले आम्ही धबधब्याला. वैभव आणि इथं पोरं फुल एन्जॉय करताय. आम्ही बी एन्जॉय करू आता. वरती एक जण आहे आणि इथं पाणी आहे ना, आम्ही असं थोडस इकडं असं उभं आहे. काही थोडस कॅमेऱ्यावरती पाणी आलं असेल पण ठीक आहे. मी पुढे झालो. तरी पाणी येईलच कारण की याचे हे येत आहे. आणि वैभव आणि मी हा तिकडे खाली जास्त जाऊ द्या मागे. निघालो आणि फोटोशूट. आणि काही लोक बाहुबली आणि आम्ही जास्त पुढे नाही जाणार. इथे हे बघा, जास्त पुढे नाही जाणार आम्ही, इथूनच मागं फिरणार. जय हिंद. इकडे गेले ते बेटी. हा कांदा इथं असाच दिले. धने पावडर, मुलीचे मामा. धनाची पावडर. मध्ये घेणार आहे. काय प्लॅन आहे आजचा? हो आजची डायरेक्ट बिर्याणी. बिर्याणी. आमचं एक बिर्याणी. ये पडाल. हो मुलीचे मामा. काय तू आता कशी लागली? बाबू चिकन, इथं टमाटे बिमाटे, इथं तांदूळ. आणि हे आम्ही आता इथं याच्यामध्ये आलेलो आहे. पाणी घे. बॅगेतून काढ एखाद्याची. इथं गाड्या आहेत. इथं एक आई सोनवणे पाणी वाटताना. तुषार सरक बाजूला. रेनकोट पावसात घेतला की धुतलं जाईल. रेनकोट मारते ते. सुधीर मामी सांभाळ. बाबू आता बनत आहे. बापरे भाऊनी 2 किलो.
आता हे शिजायला भरपूर वेळ लागेल. शिजायला अजून थोडं होते काय करू भात सांगते हा शिजलंय शिजलंय शिजलंय. अजून होऊन जाईल पाणी बॉटल अजून पाणी बॉटल पाणी बॉटल घे ना संपलंय ना आपलं पाणी बॉटल एक घे तिथून एक पाणी बॉटल घेतो हा एक बाटल चव मस्त लागली भाऊ. आम्ही टेस्ट करायला आम्हीच होतो. हा भारी गाईस भारी चायनीजचे शेफ शिजलेलं आहे. बोलवले आम्ही चायनावरून. हा, मोठे केक. ये मोठे शेफ. आणि इथं पाणी आणि हा काय काय चायचा काढू मामा. लय मेहनत केली, थकून गेले ते. मेहनत केली स्टॅमिना तेवढाच होता हो, झालं की त्यांचा. बाटी तुम्ही इथं? स्टॅमिना तेवढाच होता त्यांचा. आमची जेरी ए, आदत तुषार सोटा. पुढारी ऐकलं का सुधीर आई बिर्याणी नाच झाली बरं का दिसते तर नाद भाई हा ना ते दिसतोय याला. तुषारला आले सगळे पीस ओ ते बाहेर निसर्ग. नाही रे. चला मित्रांनो जेवायला या. ए अरे इथं आधी व्हिडिओ पाय नंतर खायचं तू. काय आचारी आचारी कशी झाली सगळ्यांना विचारा कशी झाली झाली रे एक नंबर नाद. नादकर्ती काय यायलाच लागते. पुढे येतो. हॉटेल चौधरी वाडा पाणी घालू का? अरे आम्ही Guys. तर काहीच आता आम्ही चाललोय परत. झालं खाऊन पिऊन झालं. आता डॅम बघणार इकडं धबधबा तर बघितला. आता हे म्हणता यांना बघायचा आहे धबधबा. बघितला तर ठीक आहे नाही तर जाऊ दे. आणि आम्ही चाललो आता घरी. बघू आजचा ब्लॉग जर का इथंच एंड होऊ शकतो म्हणजे काही सांगता येत नाही. पाऊस खूप आहे आणि मोबाईल पूर्ण भिजलेला आहे आणि मी पण पूर्ण भिजलेलो आहे. आणि हा धबधबा आणि इथं पब्लिक येडे होत आहे.